नियमावली जाहीर केली आहे आणि या नियमावलीमध्ये नेमकं काय काय सांगितलंय पाहूया। महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। ती म्हणजे राज्यातील सर्व शाळांसाठी राज्य सरकारकडून एक नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे। बदलापूर येथील शाळेत अलीकडे चिमुरड्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आणि या दुर्दैवी घटनेनंतर राज्य शासनाने आता कठोर पावले उचलली आहेत। शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे। खरं तर बदलापूर येथील घटनेनंतर एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली होती आणि याच उच्चस्तरीय समितीच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर आता सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची थेट जबाबदारी देण्यात आली आहे। दरम्यान आता आपण राज्य सरकारने लागू केलेली नवीन नियमावली नेमकी काय आहे हे जाणून घेऊया। राज्य सरकारने लागू केलेल्या नव्या नियमावलीनुसार आता बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा 2012 नुसार शाळांना सुरक्षित वातावरण देणे बंधनकारक असून यापुढे गैरवर्तनाच्या घटना झाल्यास शाळा व्यवस्थापनावर कठोर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। या अनुषंगाने आता राज्यातील प्रत्येक शाळेला प्रभावी सुरक्षा धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे। बदलापूर येथे घडलेल्या घटनेत तक्रार दाखल करताना फार उशीर झाला होता आणि हीच बाब विचारात घेऊन या नव्याने नियमावलीनुसार आता कोणतीही शंका वा घटना घडल्यास तातडीने पोलिसात तक्रार दाखल करणे आवश्यक आहे। समजा पोलीस तक्रार करताना शाळा प्रशासनाकडून दिरंगाई झाली तर मोठी कारवाई केली जाणार आहे। एवढेच नव्हे तर या नव्या नियमावलीनुसार आता राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या भावनिक आरोग्यासाठी प्रशिक्षित समुपदेशक नेमणे सुद्धा बंधनकारक झाले आहे।